ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सैनिकानो धैर्य धरा युधिरास्ती पाह पुढे चालणारा ख्रिस्त महावीर जय जयकार करा यश मिळते सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा सांगते. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 7 ही वचने. लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 7 ही वचने. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्यांचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण लुकाराची सुसमाचार त्याचा 15 अध्याय वचन 1 ते 7 आपण वाचलेले आहोत. आणि या ठिकाणात एक दृष्टांत देत आहे. हरवलेल्या मेंढराविषयी या ठिकाणात दृष्टांत देत आहे. आणि आम्ही पाहत आहोत की त्याचे वचन ऐकाव्यास बरेच लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत होते. आणि त्यामध्ये सदुकी फरुशी शास्त्री पण त्या मध्ये वचन ऐकायला येत होते. आणि काही फरुशी आणि शास्त्री लोक कुरकुर करू लागले माझ्या प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त हा पाप्यांना आपल्या जवळ करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो ते अनेक प्रकारच्या कुरकुर या ठिकाणात ते करत होते. आपण पाहतो या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त एक दाखला देत आहे की कुण्या एका मेंढपाळाचे 100 मेंढरे होते आणि त्यापैकी एक हरवलेला मेंढरू आहे. आणि प्रभू येशू
ख्रिस्त सांगत आहे की तो मेंढपाळ 99 मेंढराला सोडून त्या हरवलेल्या एका मेंढरास तो शोधत आहे. आज माझ्या प्रियांनो, आम्ही पाहत आहोत की एका हरवलेल्या मेंढराविषयी तो या ठिकाणी सांगत आहे. आज तुम्ही आणि मी बऱ्याच दिवसापासून प्रार्थनेला जात नाही, बऱ्याच दिवसापासून त्याच्या संगतीत बसत नाही, बऱ्याच दिवसापासून आज देवापासून आम्ही दूर गेलेले आहोत. आम्ही जग आणि जगामध्ये आपले मन लावलेले आहोत. परंतु माझ्या प्रियांनो, आज देवाचे वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही आमचे ते सर्व ते कृत्य, त्या सर्व गोष्टी आम्ही ते बाजूला टाकून आम्ही देवाजवळ बसायला पाहिजे. कारण देवाचे वचन आम्हाला सांगत आहे की आम्हास तो शोधावयास आलेला आहे. जर आम्ही आमचे पापे पदरी घेऊ, जर आमचे पापे आम्ही स्वीकार करू, पश्चाताप करू, अंगीकार करून आम्ही सोडून देऊ आणि म्हणू की प्रभू आम्ही हरवलेले होतो, देवबाप्पा तू आमच्या सर्व एकंदर पापाची तो आम्हाला क्षमा कर. निश्चित माझ्या प्रियांनो, देवबाप्पा आमच्या सर्व पापाची तो आम्हाला क्षमा करेल आणि तो आपल्याला जवळ कळेल आणि मोठा आनंद माझ्या प्रियांनो त्याला होणार. तेवढंच नाही तर माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही अंतःकरणाने परमेश्वराकडे जातो, अंतःकरणाने जेव्हा परमेश्वराचा धावा करतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो, तर निश्चित प्रभू परमेश्वर आमचा स्वीकार करतो. प्रत्येक जीवनाविषयी आम्हाला देवाकडे पाहायचे आहे. जर तुम्ही आणि मी जग आणि जगातल्या लोकांकडे जर आम्ही पाहणार नाही, जर देवाकडे जर तुम्ही पाहणार, देवाकडे आपले नेत्र लावणार, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणणार की प्रभू मी हरवलेला होतो, मी बऱ्याच दिवसापासून मी प्रार्थनेत नव्हतो, बऱ्याच दिवसापासून मी संगतीत नव्हतो, बऱ्याच दिवसापासून प्रभू मी अनेक प्रकारच्या वाईटामध्ये फसलेलो होतो, मी अनेक प्रकारच्या पापामध्ये फसलेलो होतो, परंतु देवा आज तू माझ्या पापाची मला क्षमा कर. प्रभू आज तू माझ्या अपराधाची मला क्षमा कर. मी कबूल करतो प्रभू, याच्यानंतर मी हे पाप, याच्यानंतर हे अपराध, याच्यानंतर हे गुन्हे मी करणार नाही. तर प्रभू मी तुझ्या संगतीत बसेन. माझ्या प्रियांनो, आज देवबाप्पा तुम्हाला आणि मला संधी देत आहे. तो तुम्हाला सांगत आहे की आम्ही त्याच्याजवळ जायला पाहिजे. कारण त्याच्याजवळ खरा आनंद आहे, त्याच्याजवळ खरी शांती आहे, त्याच्याजवळ पापाची क्षमा आहे. माझ्या प्रियांनो, जरी आम्ही हरवलेले असू, जरी आम्ही देवापासून दूर गेलेले असू, परंतु आज तो तुम्हाला तुमचे नाव घेऊन बोलवत आहे. आज तो तुम्हाला तुमचं नाव घेऊन तो म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे या. आज तुमचे नाव घेऊन तो तुम्हाला म्हणत आहे की मी तुमच्यासाठी आलेला आहे. माझ्या प्रियांनो, प्रभूचा स्वीकार करा, पश्चाताप करा, प्रभूजवळ जा, घुटणे टेका, रडा. माझ्या प्रियांनो, निश्चित प्रभू तुमच्या जीवनामध्ये एक मोठा आनंद देण्यासाठी तयार आहे. निश्चित देवबाप्पा तुम्ही हाती घेतलेले सर्व काम निश्चित देवबाप्पा माझ्या प्रियांनो सफल करेल आणि तुम्हाला तुमच्या परिवारात, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामधंद्यामध्ये आशीर्वादित करेल. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने पश्चाताप करूया. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा आपल्याला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. आमच्या प्रभू, बहुतेक आम्ही हरवलेले होतो, आमच्या जीवनात अनेक चुका, अपराध, पाप झाले होते. आमचे एकंदर पापाचे क्षमा कर, येशूच्या रक्ताने धुवून काढ, आम्हाला नवीन जीवन दे आणि आमच्या जीवनात मोठा आनंद तू आम्हाला दे. आणि जे काही आम्ही काम हाती घेऊ ते सर्व सिद्धीत जाऊ दे आणि सफल कर. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. आम्हा सांगते सैनिकानो कादवावे झुंजाच्या जशी, शेवटास युद्ध न्यावे मीळा ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.